महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागामार्फत सुदृढ आणि सक्षम बालकांकरिता अंगणवाडी केंद्र चालविले जातात। दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे अंगणवाडी क्रमांक 2 घाणीच्या विखाड्यात असून वराहांचा मुक्त संचार आणि शेणखताचे ढिगारे या परिसरात दिसत आहेत। देशाचे उज्ज्वल भविष्य ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये उमलते तेथे मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष दिसत आहे। अंगणवाडी सेविका मीना माकोडे यांनी ग्रामपंचायत येवदा यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। याच अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांचा पोषण आहार घाणीच्या साम्राज्यात शिजविला जातो, त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या परिसरात पावसामुळे सगळीकडे चिखल साचल्याने अंगणवाडी केंद्रात ये-जा करण्यासाठी चिमुकल्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक नागरिक युसुफ खा यांच्या 3 वर्षाच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली होती। ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळे चिमुकल्यांचा जीव टांगणीला आहे। या गंभीर बाबीची दखल जिल्हा परिषदचे सीईओ अविशांत पांडा यांनी घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांच्याकडून होत आहे। आणि मी या अंगणवाडीची पाहणी करण्याकरता गेलो असता तिथं मोठ्या प्रमाणावर खतांचे ढिगारे मला दिसून आले आणि सोबतच मोठ्या प्रमाणावर वराहांचा मुक्त संचार सुद्धा येथे दिसून आला। तरी हे त्या चिमुकल्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि अशा या ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळे या चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे। तरी मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांतजी पांडा यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सदर गंभीर बाबीची दखल घेऊन ग्रामपंचायतवर योग्य ती कारवाई करावी। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।